Next class is J radio button. Next swing component or next class in the swing package is J radio button. AWT मध्ये आपण रेडिओ बटन चेकबॉक्स क्लासनीच काय केलेलं क्रिएट केलं होतं बरोबर. पण स्विंग मध्ये यू हॅव सेपरेट क्लास फॉर radio button. ठीक है. So for creating a radio button, this type of button we J radio button class is used. Okay. So J radio button class चा यूज काय की त्याने तुम्ही रेडिओ बटन क्रिएट करणार आणि हे सुद्धा एक सिंगल सिलेक्शन काय करतं तुम्हाला अलाउ करतं. जसं चेक बॉक्सेस तुम्हाला मल्टिपल सिलेक्शन अलाउ करतं तसं जे रेडिओ बटन तुम्हाला सिंगल सिलेक्शन अलाउ करतं. ओके. नाव बघा जे रेडिओ बटन क्लासचे कन्स्ट्रक्टर कोणते कोणते आहेत. J radio button class. First default constructor means what? It constructs a radio button with no text on it. Okay, म्हणजे जे रेडिओ बटन जर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरने तुम्ही क्रिएट केलं तर रेडिओ बटन क्रिएट होणार विदाउट एनी लेबल. ओके. देन नेक्स्ट आहे जे रेडिओ बटन आणि त्याला तुम्ही पास करणार आयकॉन. जरी इथे लिहिलेला असेल तरी तुम्ही काय पास करणार ऑब्जेक्ट ऑफ द इमेज आयकॉन क्लास. ओके. तुम्ही काय पास करणार ऑब्जेक्ट ऑफ द इमेज आयकॉन क्लास. जसं आपण चेकबॉक्सला पास केलं तर बटनला पास केलं तसंच. ठीक आहे. सो दिस युजिंग दिस कन्स्ट्रक्टर अ रेडिओ बटन विथ इंडिकेटेड इमेज on that we can create radio button with indicated image, that is we have passed to this image icon class. Okay. जी इमेज आपण इमेज आयकॉन क्लासला पास करणार आहे तर ती इमेज त्या रेडिओ बटन वरती डिस्प्ले होते बट टेक्स्ट काहीच येत नाही. जसं आपण जे चेकबॉक्स मध्ये फक्त आपण इमेज घेतली होती टेक्स्ट दिलेलंच नव्हतं सेम तसंच जर तुम्ही फक्त रेडिओ बटनच्या कन्स्ट्रक्टरला जर तुम्ही फक्त इमेज आयकॉनचं ऑब्जेक्ट जर पास केलं तर तुम्ही ते इमेज आयकॉनच्या ऑब्जेक्ट मध्ये जी इमेज असेल दॅट विल बी डिस्प्ले ऑन द जे रेडिओ बटन विदाउट एनी टेक्स्ट ऑन इट. ओके. नाउ नेक्स्ट आहे बघा constructor J radio button. Again object of the image icon class. लिहिताना फक्त आयकॉन लिहायचे परत एकदा सांगते बट ऍक्च्युअल तिथे इमेज आयकॉन क्लासचा ऑब्जेक्ट असतो. ओके. अँड देन नेक्स्ट इज अ बुलियन व्हॅल्यू. ओके. सपोज जर तुम्हाला ऑलरेडी जो रेडिओ बटन आहे तो सिलेक्टेड जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे ट्रू देणार. ओके. मीन्स काय होणार जे रेडिओ बटन using this constructor it constructs a radio button with the indicated image and the selected state. जी तुम्ही स्टेट लिहिलेली आहे ती स्टेट with indicated image is display on the J radio button. Okay. Now next आहे J radio button आणि इथे तुम्ही फक्त पास करणारे स्ट्रिंग म्हणजे फक्त रेडिओ बटन क्रिएट होईल विथ स्पेसिफाईड त्याच्यावरती इमेज वगैरे नसणार आहे. ओके. नेक्स्ट आहे बघा तर जनरली जरी इथे इमेज पास केले असेल तर लास्ट टाइम बघा आपण चेकबॉक्सला इमेज पास केली पण ते प्रॉपर चेकबॉक्स डिस्प्ले नाही होत. ठीक आहे. बटनला इमेज वी कॅन गिव्ह इट. ओके. ते रिअल टाइम काय की तसं बटनला इमेजेस असतात. ओके. बट चेकबॉक्सेस रेडिओ बटनला इमेजेस नसतात पण कन्स्ट्रक्टर आहे सो तुम्हाला ते एक्सप्लेन करायचे आहेत. पण जनरली आपण कोणता कन्स्ट्रक्टर यूज करणार चेकबॉक्स साठी आणि रेडिओ बटन साठी सुद्धा ज्याला आपण ओनली स्ट्रिंग पास करतो. ओके. नाउ नेक्स्ट आहे बघा स्ट्रिंग पास करणार आहे त्याच्यानंतर एक आयकॉन क्लासचा ऑब्जेक्ट पास करणार सपोज आणि ठीक आहे 2. ओके. मग इथे काय होणार इमेज आयकॉन पण डिस्प्ले होणार आणि टेक्स्ट पण डिस्प्ले होणार जसं आपण बटनला केलं बघा इमेज पण दिली होती आणि बटन लेबल पण दिलेलं बटनला टेक्स्ट मध्ये सेम तसंच. ओके. अँड देन लास्ट कन्स्ट्रक्टर इज कॉम्बिनेशन ऑफ ऑल ऑफ 3 मीन्स व्हॉट स्ट्रिंग त्याच्यानंतर इमेज आयकॉनचं ऑब्जेक्ट आणि बुलियन व्हॅल्यू. ओके. हे तिन्ही पण तुम्ही देऊ शकता. मग हिने काय होणार आहे दिस कन्स्ट्रक्टर विल कन्स्ट्रक्ट्स रेडिओ बटन दॅट हॅज इंडिकेटेड टेक्स्ट इमेज अँड सिलेक्टेड स्टेट ऑन इट. ओके. तुम्ही जी टेक्स्ट दिलेला आहे ते इमेज आयकॉन दिलेले आहे ते आणि जी स्टेट दिलेली आहे ते सगळं दिसेल. फॉर एक्झाम्पल मी जर इंडियन फ्लॅगची इमेज दिली नेम दिलं रेडिओ बटनला इंडिया आणि इथे दिलं ट्रू तर काय डिस्प्ले होणार ट्रू म्हणून सिलेक्टेड असणार इथे तुमचा फ्लॅग
फ्लॅगची इमेज डिस्प्ले होईल. ओके, आणि इथे डिस्प्ले होईल इंडिया, असं पूर्ण डिस्प्ले होणार. जर फक्त इमेज दिलेली असेल तुम्ही या कन्स्ट्रक्टरनी तर फक्त इमेज आणि हे डिस्प्ले होणार. ओके, जर इमेज आणि टेक्स्ट स्टेट दिलेले असेल तर सिलेक्टेड होईल डिस्प्ले, स्ट्रिंग दिलेला असेल तर फक्त स्ट्रिंग डिस्प्ले होईल. ओके, आणि तिन्ही पण दिलेला असेल तर तिन्ही पण, आणि दोन दिलेला असेल तर फक्त इथे इमेज पण येईल आणि टेक्स्ट पण येईल. ओके, तर हे झालं जे रेडिओ बटनचे कन्स्ट्रक्टर. ओके, आणि आता त्याच्या मेथड्स काय नाही, सोप्याच आहे. जे आपण चेकबॉक्सच्या बघितलेल्या AWT मध्ये स्विंग मध्ये जे चेकबॉक्स त्याच आहे. पहिल्यांदा void set state, जनरली आपण सेट स्टेटची यूज करत नाही. तर तुम्ही जर तुम्ही आता बघा ह्या 1 2 3 4 ह्या कन्स्ट्रक्टर मध्ये स्टेट नाही आपण पास करत बुलियन, मग तुम्ही सेट स्टेटनी ती करू शकता. जनरली ही मेथड आपण यूज करत नाही, आपण ही मेथड यूज करतो जनरली, बुलियन गेट स्टेट. So this method will return the state of the radio button. जर true return केली means that जे radio button is already selected, आणि जर false return केलं तर that radio button is not selected, असं त्याचा meaning होईल. ओके, त्याच्यानंतर void set label, जसं बटनच्या आहेत तशा सेम स्ट्रिंग पास करणार, आणि स्ट्रिंग गेट लेबल. कोणता चेकबॉक्स तुम्ही कोणता रेडिओ बटन तुम्ही सिलेक्ट केलेला आहे त्याचा लेबल काय होईल, रिटर्न होईल इंडिया. तुम्ही काय मेल फिमेल जे दिलेलं असेल ते. ओके, त्याच्यानंतर void set icon, ही मेथड सगळीकडेच आहे बघा, चेकबॉक्स मध्ये पण आहे जे. त्याच्यानंतर सेट आयकॉन, ह्याला तुम्ही पास करणार आयकॉन क्लासचा ऑब्जेक्ट, आणि इथं गेट आयकॉन. इट विल रिटर्न द स्पेसिफाईड आयकॉन सेट ऑन द रेडिओ बटन. तर जनरली ह्या फक्त ही गेट लेबल आणि गेट स्टेट मेथडचा काय होतो जनरली यूज होतो. ठीक आहे, तर हे झाले तुमचे जे रेडिओ बटनचे कन्स्ट्रक्टर आणि मेथड्स. ठीक आहे, तर आता ह्याचा एक सिंपल प्रोग्राम तुम्हाला दाखवते, पहिल्यांदा रन करून दाखवते. बघा, सिंपल घेतलेला आहे, एक जे लेबल घेतलेला आहे आणि 2 जे रेडिओ बटन घेतलेला आहे. ठीक आहे, आता बघा इथे मी मेल सिलेक्ट केलं तर जेंडर इक्वल टू मेल, तुम्ही जे सिलेक्ट केलेलं आहे ते, आणि फिमेल जेंडर इज इक्वल टू फिमेल. आता बघा ह्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं, जे रेडिओ बटन वरती लाईक जे चेक बॉक्सेस लिस्नर किंवा इव्हेंट हँडलिंग साठीचा जो इंटरफेस आहे लिस्नर आहे तो आहे आयटम लिस्नर, आणि त्याची ऑब्विसली मेथड आहे आयटम स्टेट चेंज्ड, दॅट वी हॅव ऑलरेडी स्टडीड इन AWT चॅप्टर. ओके, सेम तेच आपल्याला इथे बघायचं आहे. तर काय केलेलं आहे बघा, सिंपल जे रेडिओ बटन जे रेडिओ बटन डेमो ॲपलेटचं नेम घेतलेलं आहे, विच एक्सटेंड्स द जे ॲपलेट. 2 रेडिओ बटन पाहिजे मला. सो जे रेडिओ बटन, आता हे बटन ग्रुप काय आहे ते सांगते. पहिल्यांदा जर बटन ग्रुप मी नाही केलं तर काय होतं पहिल्यांदा ते आपण बघू, आणि मग नंतर बटन ग्रुपचं तुम्हाला म्हणजे यूज कळेल. तर सध्या बटन ग्रुप क्लासचं नाही ते असं कन्सिडर करा. जे रेडिओ बटन 2 घेतलेले आहे, 2 लेबल घेतलेले आहे. सुरुवातीला जेंडर डिस्प्ले होईल, त्याच्यानंतर 2 रेडिओ बटन, आणि मग तुम्ही कोणतं जेंडर सिलेक्ट केलेलं आहे ते डिस्प्ले होईल. ओके, मग हे कंटेनर ते तुम्हाला माहिती आहे. लेबल बघा, एक इनिशियलाइज केलं, एक एम्प्टी लेबल ठेवलं. ओके, दोन्ही रेडिओ बटन इनिशियलाइज केले. आता बटन ग्रुप हे कमेंट टाकलेलं, सो हे कन्सिडर सध्या करू नका. त्याच्यानंतर कंटेंट पेन मध्ये लेबल 1 ऍड केलं, रेडिओ बटन 1 ऍड केलं, रेडिओ बटन 2 ऍड केलं, अँड देन सेकंड लेबल ऍड केलं, आणि दोन्ही रेडिओ बटन वरती आपल्याला आयटम लिस्नर करायचं आहे. सो रजिस्ट्रेशन केलं. ओके, त्याच्यानंतर आयटम स्टेट चेंज मेथड कॉल होईल. सो तुम्हाला जसं आपण चेकबॉक्स मध्ये बघितलं तेच, जसं गेट सोर्स मेथड असतं ऍक्शन इव्हेंट क्लासची, त्याने काय होतं की कोणत्या बटन वरती तुम्ही क्लिक केलेलं आहे त्या बटनचं ऑब्जेक्ट डिस्प्ले होतं, रिटर्न होतं. ओके, आता तुमच्याकडे 2 रेडिओ बटन आहेत, दोघांवरती तुम्ही इव्हेंट रजिस्ट्रेशन केलेलं आहे. सो गेट आयटम सिलेक्टेबल मेथड विल रिटर्न द ऑन विच रेडिओ बटन युजर हॅज क्लिक. ओके, म्हणजेच काय की तुम्ही रेडिओ बटन 1 जरी सिलेक्ट केलं किंवा 2 जरी सिलेक्ट केलं तरी पण कोणती मेथड कॉल होणार, आयटम स्टेट चेंज. मग नेमकं युजरनी
कोणत्या रेडिओ बटन वरती क्लिक केलेलं आहे त्याच्यासाठी मेथड आहे आयटम इव्हेंट क्लासची गेट आयटम सिलेक्टेबल. दिस मेथड वी हॅव ऑलरेडी स्टडीड इन द लास्ट लेक्चर इन जे चेकबॉक्स टॉपिक. ओके, सो जर R1 असेल तर जेंडर इज इक्वल टू R1 डॉट गेट लेबल. गेट लेबल काय रिटर्न करणार, R1 चं लेबल म्हणजेच काय रिटर्न करणार, मेल, अदरवाइज फिमेल. ओके, आता मी बटन ग्रुप क्लास केलेला नाहीये बघा. सो आता बघा मी परत एकदा ह्याला सेव्ह करते आणि एकदा कंपाइल करते बघा. जावा सी आता बघा बटन ग्रुप क्लासचा यूज न करता मग अशी प्रोग्राम रन केला तुम्हाला दाखवलेलं. ओके, आता बघा चेक करा. आता सपोज मेल मी दोन्ही पण सिलेक्ट होते बघा, म्हणजे मी डबल क्लिक केलं तर जाते. ठीक आहे, आता फिमेल इथे तरी पण चेक होतच नाहीये बघा. त्याच्यानंतर मेल दोन्ही पण सिलेक्ट होते. पण रेडिओ बटन कसं असतं, आपल्याला फक्त सिंगल सिलेक्शनच अलाउ करायचं असतं, नाहीतर इट डज नॉट वर्क लाईक अ रेडिओ बटन. मग हे चेकबॉक्स सारखं झालं. ओके, सो आपल्याला काय करावं लागेल, जसं आपलं चेकबॉक्स ग्रुप क्लास होता तसं इथे बटन ग्रुप क्लास आहे. ठीक आहे, सो तुम्हाला काय करावं लागेल, रेडिओ बटन पहिल्यांदा बटन ग्रुप मध्ये ऍड करावे लागतील. आता तुमच्या प्रोग्राम मध्ये सपोज एक बटन ग्रुप जेंडर साठीचा आहे आणि एक रेडिओ बटनचा ग्रुप कास्ट साठीचा आहे, तर तुम्हाला दोन बटन ग्रुपचे ऑब्जेक्ट्स लागतील. ओके, आणि रेडिओ बटन टोटल सपोज कास्ट साठी तुम्ही तीन घेताय, एक ओपन साठी रेडिओ बटन, एक ओबीसी साठी आणि एक अदर साठी. सो ते 3 रेडिओ बटन आणि जेंडर साठी मेल फिमेल असे 5 जे रेडिओ बटन लागतील. बट जे 5 जे रेडिओ बटन आहेत ते दॅट बिलॉंग्स टू द 2 बटन ग्रुप. ओके, सो तिथे तुम्हाला 2 ऑब्जेक्ट लागतील जे आपण AWT मध्ये केलेले आहे बघा हे ऑलरेडी. तर तुम्ही ते करून बघायचं आहे. आता मी काय करते, इथे बटन ग्रुपचं जे कमेंट टाकलेले ते काढून टाकते. ठीक आहे, जर आपण मग आपल्याला काय करायचं आहे, बटन ग्रुप इनिशियलाइज करायचा आहे. त्याला काय डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरच आहे. त्याच्यानंतर बटन जे रेडिओ बटन आहे ते कंटेंट पेन मध्ये ऍड करायच्या आधी पहिले ते बटन ग्रुप मध्ये पण ऍड करायचे बघा. bg.add r1 bg.add r2. मग त्या बटन ग्रुप मध्ये तुम्ही जेवढे रेडिओ बटन टाकलेले आहेत तेवढे फक्त एकच सिलेक्शन होणार. ओके, आणि मग बटन्स आपण कुठे टाकले, कंटेंट पेन मध्ये टाकले. आता ह्याला सेव्ह करून रन करून दाखवते. बघा आता एकच कोणतं तरी सिलेक्शन होणार, एक दुसरं सिलेक्ट केलं की पहिलं डिसिलेक्ट होणार ऑटोमॅटिकली. आणि जर आपण बटन ग्रुप नाही केलं तर आपण ऑल सिलेक्शन करू शकतो. मग आपल्याला डिसिलेक्ट परत असं करावं लागतं, तेव्हाच ते डिसिलेक्ट होतं. ठीक आहे, इथे कसं होतं, तुम्ही कोणतं पण एक जरी सिलेक्ट केलं तरी सुद्धा ते दुसरं जे असेल अदर जे सिलेक्टेड असेल ते काय होतं, डिसिलेक्ट होतं. ओके, सो हा झाला तुमचा जे रेडिओ बटन. ओके, त्याच्यानंतर नाउ नेक्स्ट क्लास इज जे लिस्ट क्लास. नेक्स्ट क्लास इज अ जे लिस्ट क्लास. जे लिस्ट क्लास जो AWT ऍप मध्ये आपण जे लिस्ट बघितलं होतं तर तो क्लास आहे जे लिस्ट क्लास. तर लिस्ट क्लासचा यूज काय आहे, मल्टिपल सिलेक्शन साठी. कशासाठी आहे, मल्टिपल सिलेक्शन साठी. म्हणजे आपण लाईक चेक बॉक्सेस आपण मल्टिपल सिलेक्शन लिस्ट मध्ये करू शकतो. ओके, सो आता त्याच्यामध्ये बघा लिस्ट क्लास होता आणि आपण त्याच्यामध्ये एकच डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर होता आणि नंबर ऑफ रोजचं एक होतं. ओके, त्याच्यामध्ये आपण कसा डेटा ऍड करायचो, युजिंग द ऍड मेथड. ओके, ऍड मेथड आपण त्याच्यामध्ये आयटम्स ऍड करत होतो. पण आता जे लिस्ट मध्ये आपण ऍड मेथडने सिंगल आयटम ने ऍड करू शकत, आपल्याला एक ऍरे क्रिएट करावा लागतो. सपोज आता मी एक स्ट्रिंग ऍरे घेतला, जसं आपण इथे कसं करायचो AWT मध्ये लिस्ट L1. ओके, मग त्याला इनिट मध्ये इनिशियलाइज करायचं जे L1 इज इक्वल टू न्यू लिस्ट. ओके, आणि मग नंतर आपण कसं करायचो L1 डॉट ऍड ABC. ओके, त्याच्यानंतर L2 डॉट ऍड PQR असं करायचं बरोबर. तर हे असं सिंगल नाही करायचं, आपल्याला जे लिस्ट मध्ये एक स्ट्रिंगचा ऍरे घ्यावा लागतो. त्या ऍरे मध्ये जेवढे तुम्हाला नंबर ऑफ आयटम्स तुम्हाला पास करायचा आहे तेवढे सगळे तुम्ही पास करणार आणि मग तो ऍरे तुम्ही एकदाच फक्त ऍड मेथडनी
तो तुम्ही कन्स्ट्रक्टर मध्ये काय करणार आहे, पास करणार आहे. ओके, सो हे स्ट्रिंग ॲरे सांगण्याच्या आधी आपण कन्स्ट्रक्टर सांगते तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकतर असतो आपला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, लिस्ट क्रिएट होणार विदाउट एनी आयटम इन दॅट लिस्ट. ओके, आणि देन नेक्स्ट कन्स्ट्रक्टर आहे जे लिस्ट, आणि इथे तुम्ही ऑब्जेक्टचा ॲरे घेतलेला आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या पण ऑब्जेक्टचा डेटा टाकू शकता. डेटा आता तुम्ही जर कोर जावा मध्ये बघा रॅपर क्लासेस होते, तर तुम्ही काय करू शकता, ऑब्जेक्ट म्हणजे काय, कोणत्या पण क्लासच्या ऑब्जेक्टचा डेटा. सपोज तुम्ही एक इंटिजर क्लास घेतला, ओके, आणि त्याचा अरे ऑफ ऑब्जेक्ट घेतलं I1, ओके, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही टाकलं 10, 20, 30, 40, 50, तर हे कुठे जाणार, हे इंटिजर इंट व्हॅल्यू नाही आहेत बघा, या कोणत्या व्हॅल्यू जाणार, इंटिजर क्लासच्या या ऑब्जेक्ट मध्ये जाणार. मग हा जो I1 आहे हा ॲरे आहे, कोणत्या क्लासचा, इंटिजर, मग तुम्ही इथे I1 पास करू शकता. ओके, किंवा तुम्ही काय पास करू शकता, जनरली आपण स्ट्रिंगच पास करतो. एक स्ट्रिंगचा ॲरे घ्यायचा, जे तुम्हाला पाहिजे ते ABC PQR जेवढे तुम्हाला टाकायचे ते, आणि मग तुम्ही हा STR इथे पास करणार. म्हणजेच काही ते ऑब्जेक्ट काय दिलेलं आहे, कारण की हे ऑल, आता जसं स्ट्रिंग एक क्लास आहे आणि हे ॲरे ऑफ ऑब्जेक्ट आहे, इंटिजर एक क्लास आहे, हे ॲरे ऑफ ऑब्जेक्ट आहे, मग कोणत्या पण क्लासच्या ऑब्जेक्टचा ॲरे तुम्ही इथे पास करू शकता. फ्लोट क्लासच्या ऑब्जेक्टचा ॲरे, व्हेक्टर क्लासच्या ऑब्जेक्टचा ॲरे, हे सगळं तुम्ही इथे पास करू शकता. ते जनरली आपण स्ट्रिंग पास करतो. ओके, तर हे झालं तुमचे कन्स्ट्रक्टर. त्याच्यानंतर ह्याच्या मेथड्स बघा. आता लिस्ट मध्ये काय असतं, मल्टिपल सिलेक्शन असतं. ओके, आणि जर तुम्हाला एकच कोणतं सिलेक्ट केलेलं आहे ते जर रिटर्न पाहिजे, तर तुम्ही मेथड यूज करणार आहे गेट सिलेक्टेड इंडेक्स, जी की आपण सेम AWT मध्ये पण बघितली होती. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मल्टिपल, जर तुम्ही सिलेक्शन केलेलं असेल तर तिकडे आपण इंडेक्सेस बघितलं होतं, त्याच्याऐवजी इथे मेथड आहे इंडायसेस. इट विल रिटर्न द अरे ऑफ इंटिजर, बिकॉज इंडेक्स काय असते, इंटिजर असते. ओके, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, आता इथं स्ट्रिंग नाही लिहिलेलं बघा, मी ऑब्जेक्ट दिलेलं आहे, आणि इथं लिहिलेलं आहे गेट सिलेक्टेड व्हॅल्यू. सिंगल आयटम कोणता तुम्ही सिलेक्ट केलेला आहे तो जर तुम्हाला रिक्वायर्ड असेल तर गेट सिलेक्टेड व्हॅल्यू. आता तुम्ही इन्सर्ट काय करता, कोणत्या पण क्लासच्या ऑब्जेक्टचा ॲरे इन्सर्ट करता, मग एक काय रिटर्न करेल तुम्हाला, ऑब्जेक्टचा ॲरे नाही, सिंगल ऑब्जेक्ट रिटर्न करेल, म्हणून गेट सिलेक्टेड व्हॅल्यू. ओके, आणि बघा आता ऑब्जेक्टचा जर ॲरे घेतला तर गेट सिलेक्टेड व्हॅल्यूज, तुम्ही जे मल्टिपल सिलेक्शन करणार आहे लिस्ट मध्ये, सो इट विल रिटर्न द नंबर ऑफ आयटम सिलेक्टेड बाय द युजर लिस्ट मध्ये. सपोज आता मी इथे एक अशी जे लिस्ट क्रिएट केली, त्याच्यामध्ये आयटम्स टाकलेत ABC PQR XYZ LMN. ओके, आणि मी ABC आणि कंट्रोल प्रेस करून XYZ सिलेक्ट केलं, तर गेट सिलेक्टेड व्हॅल्यूज काय रिटर्न करणार, तर ॲरे ऑफ ऑब्जेक्ट रिटर्न करणार. तर ऑब्जेक्टच्या 0th पोझिशनला ABC असणार आणि फर्स्ट पोझिशनला XYZ असणार. सपोज मी कंट्रोल प्रेस करून LMN पण केलं, तर ह्या ॲरेच्या 0th पोझिशनला ABC असणार, फर्स्ट पोझिशनला XYZ आणि सेकंड पोझिशनला LMN असणार. ओके, आणि गेट सिलेक्टेड इंडायसेस, इट विल रिटर्न द, ह्याच्या 0th पोझिशनला असणार 0, त्याच्यानंतर फर्स्ट पोझिशनला असणार आहे 2, आणि इथे असणार आहे 3. म्हणजे बघा फक्त PQR सिलेक्ट नाही केला तर ABC 0th इंडेक्सला आहे, हा सेकंड इंडेक्सला आहे, आणि हा थर्ड इंडेक्सला आहे. सो गेट सिलेक्टेड इंडायसेस विल रिटर्न द indexes or indices of the item selected by the user, आणि इथं काय सिंगल इंडेक्स रिटर्न करणार, आणि इथं सिंगल एक व्हॅल्यू, म्हणजे ह्या केस मध्ये सपोज मी एकच सिलेक्शन करू शकते, मग ABC रिटर्न करणार इथे. ठीक आहे, इथे ऑब्जेक्ट का घेतले, कारण की आपण कोणत्या पण क्लासच्या ऑब्जेक्टचा ॲरे आपण पास करू शकतो. ठीक आहे, म्हणून इथे ऑब्जेक्ट घेतलं. इन जनरल जर असं असतं की फक्त स्ट्रिंग क्लासच आपण ऑब्जेक्ट पास करू शकतो, इथे स्ट्रिंग क्लासच ॲरे, तर मग इथे स्ट्रिंग लिहिलं असतं. ओके, पण इथे काय, आपण कोणत्या पण क्लासचा ॲरेचा ऑब्जेक्ट टाकू शकतो, म्हणून रिटर्न करताना इन जनरल ऑब्जेक्ट केलेले. ओके, एकदम सिंपल आहे बघा. आता पहिल्यांदा तुम्हाला प्रोग्राम दाखवते. जे लिस्ट बघा, एकदम इझी घेतलेला आहे प्रोग्राम.
फक्त एक बटन वरती आपण ऍक्शन लिस्नर करतोय की त्या बटन वरती क्लिक केल्यानंतर जेवढे जेवढे आयटम्स त्या जे लिस्ट मध्ये आपण सिलेक्ट केलेले आहे दॅट विल बी डिस्प्ले ऑन द ॲपलेट विंडो. ओके, सो एक दोन लेबल्स घेतलेले आहेत, एक जे लिस्ट एक लिस्ट पाहिजे म्हणून एक जे लिस्ट ऑब्जेक्ट घेतलेला आहे, जे बटन घेतलेला आहे. ओके, नाऊ कंटेनर इनिशियलाइज केले. आता फर्स्ट जे लेबल आहे त्याला लिहिलेले शॉपिंग आयटम्स, म्हणजे मी जी लिस्ट बनवणार आहे दॅट लिस्ट विल कंटेन द नंबर ऑफ शॉपिंग आयटम्स. ओके, त्याच्यानंतर बघा एक एम्प्टी लेबल घेतलेला आहे, ते आपल्याला शो बटन वरती क्लिक केल्यानंतर जेवढे जेवढे आयटम्स आपण सिलेक्ट केलेले आहे दॅट विल बी डिस्प्ले ऑन दॅट पर्टिक्युलर लेबल. दिस सेम प्रोग्राम वी हॅव टेकन इन AWT चॅप्टर ऑल्सो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा एक बटन घेतलेला आहे शो. आता बघा मी स्ट्रिंगचा एक ॲरे घेतला आहे, त्याच्यामध्ये शॉपिंग आयटम्स टाकलेले आहेत. ओके, नंतर हा जो JL आहे दिस इज द ऑब्जेक्ट ऑफ द जे लिस्ट. सो त्याला इनिशियलाइज केले आणि त्याला पास काय केलेले आहे STR. सो इट इज अ ऑब्जेक्ट ऑफ द स्ट्रिंग क्लास. ओके, त्याच्यानंतर पहिले मी ऍड केलं लेबल 1, नंतर इथे लेबल 2 ऍड केलेला आहे, नंतर लेबल 2. तर आता आपण लेबल 2 काय करूयात नंतर ऍड करूयात लिस्ट नंतर. ओके, त्याच्यानंतर लेबल 1 म्हणजे काय डिस्प्ले होईल शॉपिंग आयटम्स, त्याच्या पुढे काय डिस्प्ले होईल लिस्ट ही जी आपण टाकलेली आहे ती, त्याच्यानंतर लेबल 2 होईल डिस्प्ले, त्याच्यानंतर बटन डिस्प्ले होईल, बटन वरती आपण इव्हेंट हँडलिंग केलेलं आहे आणि हे सेम आहे बघा. आता गेट सिलेक्टेड व्हॅल्यूज, आता ही मेथड कशाची होती लिस्ट क्लासची होती. सो ती आपण कॉल केली लिस्ट क्लासच्या ऑब्जेक्टनी दॅट इज जेल आणि इट विल रिटर्न द अरे ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणून इथे मी काय स्टोअर केलं जेल इज माय ऑब्जेक्ट ऑफ द जे लिस्ट. गेट सिलेक्टेड व्हॅल्यूज रिटर्न करणार आपण ऑब्जेक्टच्या एका ॲरे मध्ये. ओके, आयटम्स नावाचा मी एक ॲरे घेतलेला आहे, एक मेसेज घेतलेला आहे यू हॅव सिलेक्टेड. ओके, आता बघा पहिले काय आपला आयटम हा 0th पोझिशनला जाणार, हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. सपोज मी प्रोग्राम रन केल्यानंतर पेन सिलेक्ट केलं, बुक सिलेक्ट केलं आणि इरेजर सिलेक्ट केलं, तो आयटम्स मध्ये काय जाणार आणि शो बटन वरती क्लिक केली तर आयटम्स मध्ये 0th पोझिशनला जाणार पेन, फर्स्ट पोझिशनला जाणार बुक आणि सेकंड पोझिशनला जाणार इरेजर. ओके, मग इथे मेसेज मध्ये काय केलं यू हॅव सिलेक्टेड. नंतर हा आपण आयटम्स ॲरे काय करतोय ट्रॅव्हर्स करतोय. मग मेसेज मध्ये काय सध्या यू हॅव सिलेक्टेड, त्याच्या पुढे काय डिस्प्ले होईल आयटम्स ऑफ आय काय 0. सो काय डिस्प्ले होईल पेन्स, बिकॉज मी पेन सिलेक्ट केलं होतं. नंतर I1 होईल, नंतर यू हॅव सिलेक्टेड पेन्स, त्याच्या पुढे ऍड काय होईल बुक्स. ओके, नंतर परत यू हॅव सिलेक्टेड पेन बुक्स, त्याच्या पुढे काय ऍड होईल इरेजर. नंतर ही कंडिशन फॉल्स होईल आणि मग आपण लेबलला तो मेसेज काय करू डिस्प्ले करू. असं सेम प्रोग्राम आपण घेतलेला आहे, फक्त इथे काय वेगळं आहे की तुम्हाला ही मेथड वेगळी आहे. तिथं गेट सिलेक्टेड आयटम्स होती आणि त्याचा रिटर्न टाइप काय होता स्ट्रिंगचा ॲरे, फक्त इथं काय असणार आहे ऑब्जेक्टचा ॲरे असणार आहे. ठीक आहे, नाव आता ह्याला रन करून कंपाईल करून रन करूयात आपण. त्या वॉर्निंग्स आहेत ज्या डिस्प्ले झालेल्या आहेत त्या बघा. आता ही लिस्ट आली आपली, इथं मी पेन्स शो आता एकच केलेले आहे. आता कंट्रोल प्रेस करून मी मल्टिपल व्हॅल्यूज केल्या. यू हॅव सिलेक्टेड पेन्स बुक्स शार्पनर्स अँड इरेजर्स नोटबुक्स सगळं डिस्प्ले केलं. ओके, आता सपोज शो. ठीक आहे, तर हे झालं आपलं लिस्ट जे लिस्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लास आहे बघा जे कंबो बॉक्स. ओके, जो आपला AWT मध्ये चॉईस होता, म्हणजे ड्रॉप डाऊन लिस्ट क्रिएट करण्यासाठी स्विंग मध्ये आहे जे कंबो बॉक्स आणि AWT मध्ये होता चॉईस. ओके, ड्रॉप डाऊन सिलेक्शन म्हणजेच काय सिंगल सिलेक्शन. जे लिस्ट अलाउज अस मल्टिपल सिलेक्शन अँड ड्रॉप डाऊन लिस्ट म्हणजे चॉईस और जे कंबो बॉक्स विल अलाउ अस सिंगल सिलेक्शन लाईक अ रेडिओ बटन. ओके, तसं जे कंबो बॉक्स साठी सेम इथे आता ऍड मेथड नाही आहे जशी आपली जस्ट तुम्हाला लिस्ट मध्ये होते AWTच्या जस्ट एक्सप्लेन केलं तसे ऍड मेथड नाही आहे. पहिले तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर इट विल कन्स्ट्रक्ट जे चेकबॉक्स विदाउट एनी
items. Okay, or it will create a drop down list without any item. त्याच्यानंतर नेक्स्ट ह्याला पण आपण पास करणार आहे कोणत्या पण क्लासच्या ऑब्जेक्टचा ॲरे. ओके, सिंपल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ऍड मेथड तर नाहीच आहे, तर ह्याच्यामध्ये आहे बघा गेट सिलेक्टेड आयटम. गेट सिलेक्टेड आयटम, कारण की सिंगल सिलेक्शनच आहे, फक्त ह्याला आपण ऑब्जेक्ट रिटर्न करणार, कारण कोणत्या पण क्लासचा आपण पास करतोय सेम मागास सारखंच. ओके, आणि द गेट सिलेक्टेड इंडेक्स हे सेम आहे, एकच आहे. सो व्हॅल्यूज आणि इंडायसेस येणार नाही, बिकॉज जे चेकबॉक्स मध्ये आपण ओनली सिंगल सिलेक्शन करू शकतो. ओके, आणि चॉईस वरती येतो लिस्नर आयटम लिस्नर, आणि ऑब्विसली त्याची मेथड आहे आयटम स्टेट चेंज मेथड. एकदम इझी बघा, हे काय वेगळं आपल्याला एक्सप्लेन करायची गरज नाही. ओके, सो तुम्ही जनरली एक स्ट्रिंग क्लासचा ॲरे घेणार आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकणार आहे आणि मग तो ॲरे पास करणार आहे कशामध्ये कन्स्ट्रक्टर जे कंबो बॉक्सच्या. त्याच्यानंतर जो आयटम सिलेक्टेड केला असेल तो जर डिस्प्ले करायचा असेल तर तुम्हाला आयटम लिस्नर ऍड करावा लागेल, त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि देन आयटम स्टेट चेंज मेथड यूज करावी लागेल. एकदम सिंपल आहे बघा. जे कंबो बॉक्स जे लिस्ट सारखंच आहे, म्हणजे त्याच्या मेथड्स आणि कन्स्ट्रक्टर, फक्त जे लिस्ट मध्ये अजून 2 एक्स्ट्रा मेथड आहे, कारण की जे लिस्ट मध्ये आपण मल्टिपल सिलेक्शन करू शकतो. तो गेट सिलेक्टेड व्हॅल्यूज आहे बघा त्याच्यामध्ये, आणि आयटमच्या ऐवजी तिथं गेट सिलेक्टेड व्हॅल्यू आणि गेट सिलेक्टेड व्हॅल्यूज असं आहे. ओके, आणि इथं फक्त गेट सिलेक्टेड आयटम आणि गेट सिलेक्टेड इंडेक्स असं आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यावरती इव्हेंट होतो आयटम लिस्नर आणि मेथड आहे त्याची आयटम स्टेट चेंज मेथड. ओके, जे कंबो बॉक्स डेमो बघा काय केलेलं, एक्सटेंड जे ॲपलेट इम्प्लिमेंट्स आयटम लिस्नर, 2 लेबल्स घेतले आहेत, एक कंबो बॉक्स घेतलेला आहे. तुम्हाला मल्टिपल ड्रॉप डाऊन लिस्ट केले असेल, जसं आपण AWT मध्ये मी तुम्हाला एक प्रोग्राम घेतला बघा फॉन्ट सिलेक्शनचा, त्याच्यामध्ये 3 आपण ड्रॉप डाऊन लिस्ट घेतले, 3 चॉईस, तसं तुम्ही करू शकता सेम प्रोग्राम येणे सुद्धा. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये पण फॉन्ट वगैरे यूज होतो, तर जे फॉन्ट नाही फॉन्टच, मग तुम्हाला AWT चा फॉन्ट क्लास यूज करावा लागेल फक्त. ठीक आहे, त्याच्यानंतर L1 बघा शॉपिंग आयटम सेम बघा सारखंच घेतले, L2 एम्प्टी ठेवलेला आहे, फक्त तिथे आपण मल्टिपल आयटम सिलेक्ट करू शकतो. शॉपिंग इथे फक्त आपण एकच आयटम सिलेक्ट करू शकतो. एक स्ट्रिंग ॲरे घेतलेला आहे, कंबो बॉक्स इनिशियलाइज केला आणि त्याला पास काय केला, हा अरे ऑफ अ स्ट्रिंग क्लास. त्याच्यानंतर कंटेंट पेन मध्ये पहिले लेबल ऍड केलेला आहे, नंतर लेबल 2 आणि नंतर कंबो बॉक्स, आणि आपल्याला आयटम लिस्नर कंबो बॉक्सला करायचा आहे. सो कंबो बॉक्सचा ऑब्जेक्ट जेसीबी आहे, सो जेसीबी डॉट ऍड आयटम लिस्नर. मग तुम्ही कोणताही पण एक ऑब्जेक्ट एक आयटम सिलेक्ट केला की ऑटोमॅटिकली मेथड कॉल होणार आयटम स्टेट चेंज. ओके, सो आपण L2 जे की एम्प्टी लेबल घेतलेला आहे त्याला डिस्प्ले होईल यू हॅव सिलेक्टेड, आणि जेसीबी काय ऑब्जेक्ट ऑफ कंबो बॉक्स डॉट गेट सिलेक्टेड आयटम, बिकॉज जी गेट सिलेक्टेड आयटम जी मेथड सांगितलेली ती कशाची आहे, कंबो बॉक्सची आहे. सो ती आपल्याला कंबो बॉक्सच्या ऑब्जेक्टनीच कॉल करावा लागेल. सो जेसीबी डॉट गेट सिलेक्टेड आयटम. ठीक आहे, आता लेबल 2 जे एम्प्टी ते आधी केलेलं आहे आपण, सो आधी डिस्प्ले होईल बघा आता शार्पनेस. ओके, तर लेबल 2 नंतर ऍड करा कंटेंट पेन मध्ये जेसीबी म्हणजे कंबो बॉक्स नंतर, मग ते पुढे डिस्प्ले होईल. ओके, त्याच्यानंतर इरेजर फक्त तुम्ही सिंगल सिलेक्शनच करू शकता, बस एवढाच डिफरन्स आहे जे लिस्ट आणि कंबो बॉक्स मध्ये. हे झालं आपलं थर्ड. आतापर्यंत आपलं जे रेडिओ बटन झालं, जे लिस्ट आणि जे कंबो बॉक्स. आता नेक्स्ट आहे स्क्रोल पेन. नेक्स्ट क्लास आहे बघा जे
जे स्क्रोल पेन, जे स्क्रोल पेन क्लास. तर जे स्क्रोल पेन क्लास मीन्स व्हॉट बघा काय होतं त्या ह्या क्लासनी. तर एक आपण सेपरेट कंपोनंट नाही क्रिएट करत, जसं आपण बघा सेपरेट एक कंपोनंट ऍड करतो बटननी, जे बटन, जे लेबल, जे कॉम्बो बॉक्स, जे चेकबॉक्स, जे रेडिओ बटन, जे लिस्ट, एक सेपरेट कंपोनंट आपण ऍपलेट विंडो वरती ऍड करतो. पण जे स्क्रोल पेननी तुम्ही हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल और बोथ, एक तर फक्त हॉरिझॉन्टल, ओनली व्हर्टिकल और बोथ स्क्रोल बार तुम्ही ऍड करू शकता टू द पर्टिक्युलर कंपोनंट. ओके. म्हणजे सपोज पॅनलला पण तुम्ही जसं इथे आपण जे पॅनल, आता आपण काय करूया सुरुवातीला एक पॅनल घेऊया, म्हणजे आपलं पॅनल पण एक्सप्लेन करून होईल. तर जे पॅनलला तुम्ही काय करू शकता, आता तुम्हाला माहिती की पॅनल एक कंपोनंटच आहे, पण त्याच्यामध्ये आपण डिफरंट डिफरंट कंपोनंट्स ऍड करू शकतो. मग ह्या पॅनलला तुम्ही व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल स्क्रोल बार अटॅच करू शकता. ओके. त्याच्यानंतर तुम्ही लिस्ट आहे, तर लिस्ट जे जे लिस्ट जे आपण क्रिएट केलेली आहे त्याला सुद्धा तुम्ही व्हर्टिकल और हॉरिझॉन्टल स्क्रोल बार काय करू शकता, ऍड करू शकता. ओके. म्हणजे स्क्रोल पेननी एक सेपरेट कंपोनंट नाही ऍड होत, स्क्रोल पेननी यू कॅन अटॅच द स्क्रोल बार टू द पर्टिक्युलर कंपोनंट. तर तुम्ही पॅनलला पण स्क्रोल बार ऍड करू शकता और अदर कंपोनंट्सला पण ऍड करू शकता. ठीक आहे इथपर्यंत. तर जे स्क्रोल पेन, जे स्क्रोल पेन क्लासचं फर्स्ट डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे, म्हणजे कोणताही स्क्रोल बार अटॅच होणार नाही. त्याच्यानंतर जे स्क्रोल पेनचं नेक्स्ट आहे इथे कंपोनंट, ज्याला तुम्हाला कंपोनंटचं ऑब्जेक्ट, म्हणजे जनरली आपण पॅनल, टेबल, तुम्हाला मी पुढे दाखवतेच पुढच्या प्रोग्राम मध्ये, तर त्याला आपण जनरली आपण काय करू शकतो बघा, जे लिस्टला, त्याच्यानंतर जे पॅनलला आणि आपल्याला जे टेबल बघायचं आहे ह्याला आपण स्क्रोल पेन ऍड करू शकतो. ठीक आहे. तर आपण काय केलंय, एक मग तुम्हाला पॅनलला जर तुम्हाला ऍड करायचं आहे तिथं कंपोनंट काय केलेलं आहे, जर तुम्हाला पॅनलला ऍड करायचं आहे तर तुम्ही जे पॅनल क्लासचं ऑब्जेक्ट पास करणार, जर तुम्हाला टेबलला ऍड करायचं आहे तर जे टेबलचं ऑब्जेक्ट पास करणार, जर जे लिस्टला ऍड करायचं आहे तर जे लिस्टचं ऑब्जेक्ट पास करणार. म्हणजेच काय, जसं मगाशी होतं की लिस्ट आणि जे कॉम्बो बॉक्स मध्ये ऑब्जेक्टचा ऍरे होता, म्हणजे काय, इट कॅन बी, म्हणजे ते ऑब्जेक्टचा ऍरे हा कोणत्या पण क्लासचा असू शकतो. सेम तसं ज्या कंपोनंटला तुम्हाला स्क्रोल पेन अटॅच करायचा आहे त्याचं ऑब्जेक्ट तुम्ही इथे पास करू शकता. ओके. तर त्या ऑब्जेक्टला जस्ट मी व्ह्यू लिहिते. ते झालं पहिलं. मग ऍज नीडेड, आता इथे तुम्ही स्क्रोल बार हॉरिझॉन्टल पाहिजे, व्हर्टिकल पाहिजे की बोथ पाहिजे हे स्पेसिफाय केलेलं नाहीये. सो ज्या कंपोनंटला, सपोज मी आता एका पॅनलचं ऑब्जेक्ट इथे पास केलं, मग जर रिक्वायर्ड असेल तरच कंपायलर विल ऍड द स्क्रोल बार, अदरवाइज नॉट. ओके. जर निडेड असेल तरच टाकणार, अदरवाइज टाकणार नाही. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, जनरली आपण हे कन्स्ट्रक्टर यूज करतो, एक कंपोनंट, ज्या कंपोनंटला तुम्हाला स्क्रोल बार अटॅच करायचा आहे त्याचं ऑब्जेक्ट. ओके. त्याच्यानंतर इंट व्हर्टिकल स्क्रोल बार आणि इंट हॉरिझॉन्टल स्क्रोल बार. आता त्याच्या काय व्हॅल्यू आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तर ह्या स्टॅटिक व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे. आता त्या स्टॅटिक व्हॅल्यू काय आहेत बघा. सपोज पहिली व्हॅल्यू आहे हॉरिझॉन्टल, सगळं कॅपिटल स्टॅटिक व्हॅल्यू, हॉरिझॉन्टल अंडरस्कोर स्क्रोल बार अंडरस्कोर ऑलवेज स्क्रोल बार, जरी रिक्वायर्ड असेल किंवा नसेल, जसं जे लिस्ट मध्ये टूच कंपोनंट आहे तर स्क्रोल बारची गरज नाही, पण जर तुम्ही हॉरिझॉन्टल स्क्रोल बार ऑलवेज दिलं तर ऑलवेज येणारच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम व्हर्टिकल अंडरस्कोर स्क्रोल बार अंडरस्कोर ऑलवेज. ओके. त्याच्यानंतर अगेन हॉरिझॉन्टल अंडरस्कोर स्क्रोल बार अंडरस्कोर ऍज नीडेड. ओके. आणि व्हर्टिकल साठी व्हर्टिकल अंडरस्कोर स्क्रोल बार अंडरस्कोर ऍज नीडेड, जर रिक्वायर्ड असेल तरच ऍड होईल. ओके. आणि अजून दोन व्हॅल्यूज आहेत बघा, हॉरिझॉन्टल अंडरस्कोर स्क्रोल बार अंडरस्कोर नेव्हर.
जनरली ह्याचा यूज करण्याचं काय, स्क्रोल पेनच तुम्ही घेणार नाही जर तुम्हाला नकोच स्क्रोल बार तर, ठीक आहे. त्याच्यानंतर व्हर्टिकल, पण त्या व्हॅल्यूज आहेत तर त्या तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत किंवा तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारतील बघा. व्हर्टिकल स्क्रोल बार नेवर. तर मग इंट व्हीएसबी म्हणजे सेकंड आर्ग्युमेंट एकतर हे असू शकतं हे किंवा हे, आणि जे थर्ड आर्ग्युमेंट आहे त्याची व्हॅल्यू ही व्हॅल्यू किंवा ही व्हॅल्यू. आता ॲज नीडेड मीन्स काय, जर रिक्वायर्ड असेल तरच स्क्रोल बार ऍड होईल, आणि ऑलवेज म्हणजे काय, रिक्वायर्ड नसेल किंवा असेल तरी सुद्धा स्क्रोल बार ऍड होणारच आहे. ओके. नाऊ these 6 static values are of the class scroll pen constant. जनरली ज्या क्लासचं कन्स्ट्रक्टर मध्ये व्हॅल्यू आपण पास करतोय त्याच क्लासचे असतात आतापर्यंत, जसं जे लेबल लेफ्ट, जे लेबल राईट असं होतं, ठीक आहे. पण इथे स्क्रोल पेन क्लासच्या ह्या मेथड्स नाही, व्हेरिएबल्स नाहीयेत स्टॅटिक कॉन्स्टंट. हे व्हेरिएबल स्टॅटिक कॉन्स्टंट आहे स्क्रोल पेन कॉन्स्टंट क्लासचे. सो हे स्टॅटिक व्हॅल्यूज आहे. सो तुम्ही हे पास करताना सेकंड पॅरामीटर कसं पास करणार, जर तुम्हाला ही व्हॅल्यू पाहिजे आहे तर स्क्रोल पेन कॉन्स्टंट डॉट व्हर्टिकल अंडरस्कोर स्क्रोल बार ऑलवेज. ओके. सेम स्क्रोल पेन कॉन्स्टंट डॉट हॉरिझॉन्टल अंडरस्कोर स्क्रोल बार अंडरस्कोर ऑलवेज असं करणार, ठीक आहे. तर हे झालं तुमचं जे स्क्रोल पेन. आता ह्याच्या मेथडची काही गरज नाहीये बिकॉज आपण एका कंपोनंटला ऍड करतो तर आपल्या त्या कंपोनंटच्या मेथड, जसं पॅनलच्या मेथड्स लागतील, जे लिस्टच्या लागतील, जे टेबलच्या, या मेथडची गरज नाही आणि मेथड्स पण नाहीच स्क्रोल पेनला. ओके. सो आता बघा, एक मी सिंपल प्रोग्राम केलेला आहे. एक पॅनल घेतलंय, त्या पॅनल मध्ये एक इमेज टाकलेली आहे. ती इमेज थोडीशी लार्ज आहे बघा, जे स्क्रोल पेन डेमो. पहिल्यांदा प्रोग्राम एक्सप्लेन करते आणि मग तुम्हाला आउटपुट दाखवते. बघा, जे स्क्रोल पेन डेमो एक्सटेंड जे ॲपलेट. आता एक पॅनल घेतलेला आहे, जे पॅनल, एक लेबल घेतलेला आहे आणि एक इमेज आयकॉन. मी काय करणार आहे, एक लेबल घेणार आहे, त्याच्यामध्ये एक इमेज टाकणार आहे आणि ते लेबल मी पॅनल मध्ये ऍड करणार आहे, आणि मग पॅनल कुठे ऍड करणार आहे, कंटेनर मध्ये. आपण जसं AWT मध्ये पॅनल बघितलं सेम तसंच, आणि त्या पॅनलला मी अटॅच करणार आहे स्क्रोल बार. ओके. सो जे स्क्रोल पेन आम्हाला रिक्वायर्ड आहे. सो एक कंटेनर केलं इनिशियलाइज आणि त्याला फ्लो लेआउट सेट केलं, पॅनल इनिशियलाइज केलं, पॅनलला बॉर्डर लेआउट हे नाही केलं तरी चालेल, ठीक आहे, किंवा आपण कट करून देऊयात, काही गरज नाही. पॅनल इनिशियलाइज केलं, I1 इमेज क्लास, इमेज आयकॉन क्लासचे एक ऑब्जेक्ट केलेला आहे इनिशियलाइज. त्याला मला जी इमेज पास करायची आहे ते दिलंय, आपण ऑलरेडी बघितलं आहे हाऊ टू पास द पाथ और इमेज इंटू इमेज आयकॉन क्लास ऑब्जेक्ट. ओके. एक लेबल घेतले आहे, जे लेबल, त्याला I1 म्हणजे ही जी इमेज आहे ती डिस्प्ले होईल. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तो जो लेबल आहे तो CP म्हणजे कंटेनर मध्ये ऍड करायचा पॅनल मध्ये. सो ऍड L1 केले. ओके. त्याच्यानंतर JSP इनिशियलाइज केलेला आहे, म्हणजे जे स्क्रोल पेनचं ऑब्जेक्ट. त्याला बघा, पहिले कोणत्या कंपोनंट, हे जे थर्ड कन्स्ट्रक्टर आहे हे यूज केलं, तर कोणत्या कंपोनंटला मला स्क्रोल बार ऍड करायचे आहेत, पॅनलला. सो मी पॅनल क्लासचं ऑब्जेक्ट इथे पास केलं. त्याच्यानंतर मला ऑलवेज पाहिजेच स्क्रोल बार. सो स्क्रोल पेन कॉन्स्टंट डॉट व्हर्टिकल अंडरस्कोर स्क्रोल बार अंडरस्कोर ऑलवेज. ओके. आणि इथे स्क्रोल पेन कॉन्स्टंट डॉट हॉरिझॉन्टल अंडरस्कोर स्क्रोल बार डॉट ऑलवेज. ओके. आणि मग नंतर तो स्क्रोल पेन मी ऍड केला कंटेंट पेन मध्ये, ठीक आहे. पॅनल आता ऍड करायचं नाही. जसं पॅनल मध्ये आपण ऑब्जेक्ट ऍड करतो तसं आता पॅनलला आपण अटॅच केलेले स्क्रोल बार युझिंग द जे स्क्रोल पेन. सो तो जे स्क्रोल पेन ऍड करायचा कंटेंट पेन मध्ये, म्हणजे त्याच्यासोबत पॅनल जाणार आणि पॅनल सोबत लेबल जाणार. ठीक आहे. एकदम इझी आहे बघा, काहीच अवघड नाहीये. चेंजेस केलेले. सो फर्स्ट कंपाइल द प्रोग्राम. तुम्ही फ्रेमनी पण करू शकता बघा. सेपरेट लेबलला नाही अटॅच करू शकत. लेबल आपल्याला किंवा बटनला जर पाहिजे ते बटन आपल्याला पॅनल मध्ये टाकावे लागतील, मग त्या पॅनलला तुम्ही स्क्रोल बार अटॅच करू शकता. बघा, आता ही इमेज थोडीशी छोटी आहे, जर तुम्ही मोठी इमेज घेतली तर तुम्ही स्क्रोल बारने ती मूव्ह करू शकता, ठीक आहे. हे झालं तुमचं स्क्रोल. आता इथं मी ऑलवेज लिहिलेलं आहे म्हणून ऑलवेज आलं.
जर नीडेड लिहिलेलं असतं, जर मग इमेज छोटी आहे, जर नीडेड लिहिलेलं असतं तर स्क्रोल बार ऍड झाले नसते. जर तुम्ही आता बिगर इमेज घेतली लार्ज साईजची, तर मग हे स्क्रोल बारने तुम्ही तिला मूव्ह करून व्ह्यू करू शकता. ठीक आहे, तर हे झालं तुमचं स्क्रोल पेन. ओके, नाउ नेक्स्ट आहे बघा टॅब पेन. आता टॅब पेन काय आहे, त्याच्यासाठी आपण काय क्रिएट करणार आहे बघा. टॅब पेन मीन्स व्हॉट. आता सपोज ही एक फाईल आहे, या फाईलला मी राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये गेले बघा. तर हा जो डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे, ठीक आहे, तर ह्या टाईपचं स्ट्रक्चर आपण टॅब पेननी बघा, इथे टॅब्स आहेत. मग ह्या टॅब्स वरती क्लिक केल्यानंतर काय होतं, एक वेगळं. आता ह्या टॅब वरती क्लिक केल्यानंतर बघा, इथे एक आयकॉन आहे, इथे टेक्स्ट बॉक्स आहे, इथे लेबल आहे, इथे पण लेबल आहे, इथे बटन आहे, त्याच्यानंतर हे सगळे लेबल्स आहेत, हे सगळे लेबल्स आहेत, इथे चेक बॉक्सेस आहे, हे बटन आहे ऍडव्हान्स, हे ओके कॅन्सल, हे बटन्स आहेत. ओके, त्याच्यानंतर मी सिक्युरिटी टॅब वरती केल्यावरती मला इथे एक लिस्ट दिसतीये, त्याच्यानंतर बटन दिसत आहेत, लेबल्स दिसतात, इथे चेक बॉक्सेस दिसत आहे, इथे परत फॉर स्पेशल परमिशन वगैरे ते लेबल आहे, ऍडव्हान्स बटन आहे. म्हणजे ईच टॅब वरती क्लिक केल्यानंतर काहीतरी मला वेगळे कंटेंट डिस्प्ले होतात, आणि ते कंटेंट म्हणजेच काय, नथिंग बट अ कंपोनंट सेपरेट. ओके, सो आपण तेच करणार आहे. आपण काय करणार आहे, जे टॅब पेनने असे टॅब्स क्रिएट करणार आहे, आणि टॅब्स वरती क्लिक केल्यानंतर एक पॅनल आपलं डिस्प्ले होईल, आणि त्या पॅनल मध्ये आपण जे आतापर्यंत कंपोनेंट्स बघितले आहे, लिस्ट, कंबो बॉक्स, बटन, लेबल, हे सगळे तुम्ही ऍड करू शकता. जसं जनरलचा जो टॅब आहे त्याच्यावरती हे जे पॅनल आहे, त्या पॅनल मध्ये बघा एक टेक्स्ट फील आहे, एन नंबर ऑफ लेबल्स आहेत, 2 चेक बॉक्सेस आहेत, आणि 5 बटन्स आहेत. ओके, त्याच्यानंतर जो सिक्युरिटी टॅब आहे त्याचे एक पॅनल आहे, त्याच्यामध्ये बघा लेबल्स आहे, ऑब्जेक्ट नेम, पुढे पाथ, त्याच्यानंतर ही काय आहे, लिस्ट आहे, त्याच्यानंतर इथे टू चेंज परमिशन लेबल आहे, एडिट बटन आहे, हे सगळे चेक बॉक्सेस आहे. ओके, ऍड, तर हे ऍडव्हान्स, ओके कॅन्सल, हे बटन आहे. सेम तसंच आपण करणार आहे युजिंग टॅब पेन. ह्या टाईपचं स्ट्रक्चर आपण काय करणार आहे, क्रिएट करणार आहे. ओके, सो बघा टॅब पेन क्रिएट करण्यासाठी तुम्हाला क्लास आहे जे टॅब पेन क्लास. जे टॅब पेन क्लास. ओके, त्याचं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे, आणि जे टॅब पेन मध्ये टॅब्स ऍड करण्यासाठी जे टॅब पेनची मेथड आहे ऍड टॅब मेथड. ह्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा स्ट्रिंग पास करणार, त्याला लेबल. जसं जनरल इथे कसं होतं, मी जे राईट क्लिक करून तुम्हाला दाखवलं होतं तिथे कसं होतं, जनरल, सिक्युरिटी, त्या टॅबला हेडिंग होतं, तर लेबल होतं, तर त्या लेबलसाठी स्ट्रिंग, आणि मग नंतर तुमचं इथे येणारे कंपोनंट, किंवा आपण म्हणूयात पॅनल क्लासचं ऑब्जेक्ट, ऑर जे पॅनल क्लासचं ऑब्जेक्ट. ओके, म्हणजे सपोज मी एक स्ट्रिंग कलर्स दिलं, पॅनलला नेम काय दिलं, कलर्स, मग त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मला एक पॅनल ओपन होईल, त्याच्यामध्ये डिफरंट कंपोनंट्स असू शकतात. ठीक आहे, जसे जस्ट मी तुम्हाला दाखवलंय तसं. ठीक आहे, सो आता आपण काय करणार आहे बघा, एक जे टॅब पेन क्रिएट करणार आहे, आणि त्याला 2 असे टॅब्स क्रिएट करणार आहे. तुम्हाला जास्त पाहिजे तर जेवढे टॅब्स तुम्हाला पाहिजे तेवढे ऍड टॅब मेथड तुम्हाला लिहाव्या लागतील. ओके, मला 2 टॅब पाहिजे तर मी 2 ऍड टॅब, म्हणजे जे टॅब पेनचं सपोज ऑब्जेक्ट जेटीपी आहे, तर जेटीपी डॉट ऍड टॅब डॉट जेटीपी डॉट ऍड टॅब, परत जेटीपी डॉट ऍड टॅब. जेवढे तुम्हाला टॅब्स लागतील इथे तेवढे तुम्हाला काय लागणार आहे, ऍड टॅब मेथड्स कॉल करावे लागतील. तर मी काय करते, एक कलर्स टॅब आणि एक फ्रुट्स टॅब. तर इथे कलर्स वरती क्लिक केल्यानंतर आता इथे बघा तुम्हाला ऍक्शन लिस्नर वगैरे काही करायची गरज नाही. ऍड टॅब पेन केलं म्हणजे ते ऑटोमॅटिकली सगळे इव्हेंट त्याच्यावरती असं, तुम्ही फक्त क्लिक केलं की ते पॅनल काय होणार, ओपन होणार. मग आता इथे आपण कलर्स साठी मी 3 लेबल्स घेतेय. आता जसं मी तुम्हाला जस्ट फाईल वरती राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये दाखवलं की जनरल टॅब वरती क्लिक केल्यानंतर काही लेबल्स आहेत, काही टेक्स्ट फील्ड आहेत, काही बटन्स आहेत, काही लिस्ट आहे, तर तुम्ही जेवढे कंपोनंट आपण बघितले ते सुद्धा करू शकता डिफरंट. ठीक आहे, फक्त फॉर एक्झाम्पल म्हणून मी आता इथे 3 लेबल्स घेते, त्याला मी नेम रेड, ग्रीन, ब्लू, आणि त्याच्यानंतर फ्रुट्स साठी मी 3 बटन्स घेते. ठीक आहे, तुम्ही कॉम्बिनेशन ऑफ ऑल द कंपोनंट्स पण करू शकता, आणि सेम जसं मी फाईल वरती राईट क्लिक करून जे तुम्हाला दाखवलं तसं तुम्ही
ॲक्युरेट टॅब सुद्धा क्रिएट करू शकता. तर तुम्हाला होमवर्क म्हणून देते मी की तुम्ही इथे प्रॉपर्टीज मध्ये गेल्यावरती हे जे दिसतं आहे सेम असंच तुम्ही क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. फक्त आता इथे तुम्हाला हेडिंग येणार नाही बिकॉज ॲपलेटने मी केले. तुम्ही जे फ्रेमनी करा तर तुम्हाला इथे हेडिंग सुद्धा देता येईल. टायटल आपल्याला फ्रेमला देता येतं. ठीक आहे. आता बघा, म्हणजे तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे की जे टॅब पेनची मेथड आहे ऍड टॅब, तीच फक्त इम्पॉर्टंट आहे. बघा आता जे टॅब पेन डेमो एकच टॅब पेन घ्यायचा आहे मला. 2 पॅनल घ्यायचे आहेत. म्हणजे त्या एका टॅब पेन मध्ये 2 टॅब्स असणार आहेत. 2 पॅनल घेतले आहेत. 3 लेबल, एका पॅनल मध्ये मी 3 लेबल्स टाकणार आहेत आणि एका पॅनल मध्ये 3 बटन्स टाकणार आहेत. तुम्ही काही लेबल, बटन, लिस्ट, टेक्स्ट फील्ड सगळं टाकू शकता. ओके. नंतर एक कंटेनर घेतला आहे. जे टॅब पेन इनिशियलाइज केलं, दोन्ही पॅनल इनिशियलाइज केले, नंतर तिन्ही लेबल इनिशियलाइज केले, तिन्ही बटन्स इनिशियलाइज केले. त्याच्यानंतर पॅनल 1 मध्ये मी लेबल 1, लेबल 2 आणि लेबल 3 म्हणजे रेड, ग्रीन, ब्ल्यू ऍड केलं. ओके. त्याच्यानंतर पॅनल 2 मध्ये बटन 1, बटन 2, बटन 3 म्हणजे मँगो, ऍपल, ग्रेप्स हे ऍड केलं. त्याच्यानंतर बघा, आता हे महत्वाचं आहे. जे टॅब पेनचं ऑब्जेक्ट काय आहे? जेटीपी. मग जेटीपीने मी त्याची मेथड, जे टॅब पेनची मेथड कॉल केली ऍड टॅब. पहिले पास केलं. बघा इथे तुम्हाला काय सांगितलंय, पहिले पास करायचं स्ट्रिंग आणि नंतर जे पॅनलचं ऑब्जेक्ट. ओके. सो काय केलंय बघा, कलर्स पॅनल, मला जसं तिथे जनरल, सिक्युरिटी, नाम होतं तसं इथं कलर्स पॅनल JP1, फ्रुट्स पॅनल JP2. जेव्हा मी कलर्स पॅनल टॅब वरती क्लिक करेल तेव्हा मला डिस्प्ले होईल. JP1 मध्ये मी काय काय टाकलेलं आहे, लेबल 1, लेबल 2, लेबल 3 म्हणजे रेड, ग्रीन, ब्लू. त्याच्यानंतर फ्रुट्स पॅनल वरती क्लिक केलं तेव्हा JP2 डिस्प्ले होईल. त्याच्यामध्ये मी काय टाकले आहे, तिन्ही बटन्स म्हणजे मँगो, ऍपल आणि ग्रेप्स. ओके. बघा आता, आणि सुरुवातीला बाय डिफॉल्ट डिस्प्ले काय होणार आहे, जसं आपण फाईलच्या राईट क्लिक प्रॉपर्टीज मध्ये गेलं तर जनरल बाय डिफॉल्ट आहे, तसं पहिला जो तुम्ही टॅब ऍड केला आहे तो पहिले डिस्प्ले होईल बाय डिफॉल्ट. मग तो तुम्ही चेंज करू शकता. बघा पॅनल घेतलेला आहे. जर तुम्ही जास्त कंपोनंट्स टाकले तर ही जी साईज आहे ती पण मोठी होईल. बघा बाय डिफॉल्ट हा आहे. फ्रुट्स पॅनल वरती केले तर मँगो, ऍपल, ग्रेप्स. ओके. तर तुम्ही जर काही लिस्ट टाकल्या, काही लेबल्स टाकले तर ऑटोमॅटिकली ही साईज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे आणि ते सगळं दिसणार आहे. कलर्स पॅनल, फ्रुट्स पॅनल, कलर्स पॅनल, फ्रुट्स पॅनल. बघा सेम तेच लुक आहे जे कशाचं आहे, आपण राईट क्लिक प्रॉपर्टीज मध्ये गेलो होतो तर ते सेम इथे डिस्प्ले होतंय. बरोबर. तर हे झालं तुमचं जे टॅब पेन. बघा ठीक आहे. तर हे झालं तुमचं जे टॅब पेन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लास आहे बघा जे टेबल. आता एक कंपोनंट तुम्ही ऍड करू शकता, टेबल लाईक. म्हणजे बघा, हे जर तुमची ॲपलेट और फ्रेम विंडो आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक टेबल ऍड करू शकता. ओके. सो इथे तुमचे टेबल हेडिंग असेल नेम, रोल नंबर, ऍड्रेस, फोन नंबर. ओके. पहिलं जे आहे ते कॉलम नेम. ओके. आणि हा जो असेल तो डेटा असेल ABC, PQR, LMN, 10, 20, 30, पुणे, नागपूर, जे तुम्हाला ऍड करायचं आहे ते. ओके. सर हा जो डेटा आहे हा 2 डायमेन्शनल आहे बघा, रो आणि कॉलम. आणि जे कॉलम हेडिंग आहे हे 1 डायमेन्शनल आहे. येते ना लक्षात. कॉलम हेडिंग जे आहे ते 1 डायमेन्शनल म्हणजे काय, ओन्ली 1 रो आहे. आणि मल्टिपल कॉलम, 1 रो मल्टिपल कॉलम. आणि जो डेटा आहे तो मल्टिपल कॉलम आणि मल्टिपल रो. म्हणजे हा जो डेटा आहे टेबल मधला तो 2 डायमेन्शनल आहे बघा. त्याला मल्टिपल रोज आणि कॉलम्स आहे. आणि जो कॉलम हेडिंग आहे तर ते काय आहे, 1 डायमेन्शनल आहे. ठीक आहे. तर बघा जे टेबल क्लासचं जे कन्स्ट्रक्टर आहे त्याला तुम्ही पहिले पास करणार आहे डेटा, जो की 2 डायमेन्शनल असेल. स्ट्रिंगचा अरे 2 डायमेन्शनल. आणि नंतर जे सेकंड आहे ते आहे स्ट्रिंग कॉलम्स आणि ते सिंगल डायमेन्शनल. म्हणजे जे कॉलम हेडिंग जे आहेत ते तुम्ही एका ॲरे मध्ये सेव्ह करणार. कॉलम हेडिंग जे आहे ते तुम्ही एका ॲरे मध्ये सेव्ह करणार
आणि मग तो ॲरे इथे पास करणार, जसं आपण लिस्टला केलं होतं सेम तसंच. आणि जो डेटा आहे तो एका 2 डायमेन्शनल ॲरे मध्ये सेव्ह करणार आणि मग तो ॲरे इथे पास करणार. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज आता मी स्ट्रिंग कॉलम्स असं हेडिंग दिलं आणि कॉलम्स काय असतो 1 डायमेन्शनल. सो त्याला मला सपोज हेडिंग पाहिजे नेम, रोल नंबर, ओके, आणि स्ट्रिंग दोनच कॉलमचा डेटा टेबल पाहिजे मला. मल्टिपल पाहिजे तर कॉमा देऊन इथं सेपरेट करा. आणि डेटा काय काय येईल बघा, 2 डायमेन्शनल ॲरे. आता कंपाईल टाइम कसं करतात, सपोज नेम ABC आहे, रोल नंबर 10 आहे. आता आपण स्ट्रिंग घेतलेला आहे डेटा, तो सगळं स्ट्रिंग मध्येच येणार आहे. हे झालं पहिला डेटा. नंतर हे 2 डायमेन्शनल ॲरे PQR 20, XYZ 30. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही असं कॉमा देऊन ऍड करायचे आणि लास्ट रो झाल्यानंतर हा जो स्टार्ट झालेला आहे तो एंड करायचा आणि सेमीकोलन द्यायचं. ओके, हे दोन इनिशियलाइज झाले. सपोज आता जे टेबलचं ऑब्जेक्ट मी T1 घेतलेला आहे. सो T1 इज इक्वल टू न्यू जे टेबल आणि मग त्याला पहिले काय पास करायचं आपल्याला 2 डायमेन्शनल ॲरेचा ऑब्जेक्ट. मग 2 डायमेन्शनल ॲरेसाठी काय घेतलंय मी डेटा आणि नंतर 1 डायमेन्शनलचा ऑब्जेक्ट, त्याच्यासाठी मी काय घेतलंय नेम कॉलम्स. सो कॉलम्स तुम्ही काय करणार पास करणार. ओके, आता बघा जर मी जे टेबलला स्क्रोल पेन ऍड नाही केलं तर पहिले आउटपुट काय येतं बघा आणि मग का नेसेसरी आहे स्क्रोल पेन ऍड करणं ते पण सांगते. पहिले आता मी इथे स्क्रोल पेनला आपण कमेंट टाकते आणि ऍड मी टेबलच करते किंवा इथे काढून टाकते म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. स्क्रोल पेन, ओके. त्याच्यानंतर आता बघा इथे सिंपल काय घेतलं, एक टेबल घेतलेला आहे, त्याचा ऑब्जेक्ट जेटी, कंटेनर घेतला आहे, त्याला इनिशियलाइज केला आहे, लेआउट सेट केला आहे. त्याच्यानंतर डेटा 2 डायमेन्शनल ॲरे घेतलेला आहे आणि मी नेम, रोल नंबर आणि ऍड्रेस असे 3 कॉलम्स टाकते. सो हे जेवढे तुम्हाला रोज पाहिजे तेवढे इथे. शेवटचा रो टाकून झाला की कॉमा द्यायचा नाही, डायरेक्टली स्टार्टिंगचं कर्ली ब्रेस एंड करायचं. हे सी मध्ये जसं 2 डायमेन्शनल ॲरे डिक्लेरेशन ते तेव्हा झालेलं आहे सगळं, ठीक आहे. त्याच्यानंतर कॉलमला 1 डायमेन्शनल ॲरे, त्याला काय काय कॉलम हेडिंग आहे नेम, रोल नंबर, ऍड्रेस. तुम्हाला अजून द्यायचे मल्टिपल मोर दॅन 3 कॉलम्स ते तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर जेटी, जे टेबलचं ऑब्जेक्ट इनिशियलाइज केलं, पहिले पास केला ऑब्जेक्ट ऑफ द 2 डायमेन्शनल ॲरे, देन ऑब्जेक्ट ऑफ अ 1 डायमेन्शनल ॲरे आणि देन द तो टेबल ऍड केलेला आहे मी कंटेनर मध्ये. ओके, आता ह्याला पहिल्यांदा आपण कंपाईल करू. बघा जरी आपण कॉलम हेडिंग दिलेला आहे तरी सुद्धा ते डिस्प्ले होत नाही. प्लस जर आता माझ्याकडे जर मी अजून व्हॅल्यूज टाकल्या तर त्या प्रॉपर डिस्प्ले होणार नाही, ठीक आहे. म्हणजे आपल्याला स्क्रोल बारच दिलेलं नाही तर ऑल व्हॅल्यू डिस्प्ले होणार नाही. आणि मेन काय, जर तुम्ही स्क्रोल पेन मध्ये जर टेबल टाकला नाही तर तुम्हाला कॉलम हेडिंग जरी आपण दिलेला आहे हे नेम, रोल नंबर, ऍड्रेस तरी पण डिफाईन होणार नाही. सो फॉर दॅट वी रिक्वायर्ड जे स्क्रोल पेन. सो मी जे स्क्रोल पेन जसं तुम्हाला एक्सप्लेन केलं लास्ट जेव्हा आपण जे स्क्रोल पेनचं बघितलं आहे तेव्हा. आता बघा इथं JSP इज इक्वल टू न्यू जे स्क्रोल पेन. ओके, आता मी इथे पास केलं पहिले ऑब्जेक्ट ज्याला मला स्क्रोल पेन ऍड करायचं जेटी. आता मी कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिली नाही म्हणजे स्क्रोल पेन कॉन्स्टंट डॉट हॉरिझॉन्टल स्क्रोल बार ओनली आणि हॉरिझॉन्टल स्क्रोल बार ऑलवेज आणि व्हर्टिकल स्क्रोल बार ऑलवेज, त्या व्हॅल्यू मी दिलेल्याच नाहीये. तर काय सांगितलेलं मी तुम्हाला, जर रिक्वायर्ड असेल तरच स्क्रोल बार ऍड होईल. ओके, आता बघा नंतर मग इथे आता आपल्याला ऍड काय करावं लागेल, स्क्रोल पेनचं ऑब्जेक्ट. आता स्क्रोल पेन ऍड केल्यामुळे आपल्याला जे कॉलम हेडिंग आहेत ते डिस्प्ले झाले. प्लस इथे आता स्क्रोल बार ऍड का नाही झाला, बिकॉज आता 3च रोज आहेत. जर तुम्ही इथे एवढ्याच एरियामध्ये सपोज आता इथे 3 आहेत तर अजून 15 बसतील सपोज, आणि जर तुम्ही 16 रो टाकला तर मग व्हर्टिकल स्क्रोल बार काय होईल ऍड होईल. आणि जर तुम्ही कॉलम्स जर वाढवले इन्क्रीज केले मोर दॅन 3
तर मग हॉरिझॉन्टल स्क्रोल बार ऍड होईल जर रिक्वायर्ड असेल तर. ओके, तर सध्या रिक्वायर्ड नाहीये. जर तुम्ही रोजची साईज वाढवली तरच तुमचे स्क्रोल बार ऍड होतील. आता जर मी इथे असं लिहिलं स्क्रोल पेन कॉन्स्टंट्स डॉट vertical underscore scroll bar always comma scroll pane constants dot horizontal scroll bar always. ओके, आता रन करून बघा. आता रिक्वायर्ड जरी नसेल, जरी पण टेबल मधले कंटेंट स्पेलिंग जरी पण टेबल मधले जे कंटेंट्स आहेत ते डिस्प्ले होतात ते प्रॉपरली तेवढ्या स्पेस मध्ये, तरी सुद्धा स्क्रोल बार काय होणार आहे, ऍड होणार आहे. बघा स्क्रोल बार ऍड झालं. ओके, ठीक आहे. तर हे झालं तुमचं जे टेबल. आता आपल्या आय थिंक टूल टिप ट्री आणि आय थिंक स्क्रोल बार राहिलेला आहे, सेपरेट स्क्रोल बार, स्क्रोल पेन नाही. तर हे तीनच फक्त आपले कंपोनंट्स राहिले आहेत स्विंग मध्ये, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात.